हाय फ्रेंड्स, आजच्या लंचमध्ये मी काय रेडी केलेले होते ते तुम्हाला मी व्लॉग सोबत शेअर करणार आहे. मस्त असा हा जो रेसिपी आहे व्लॉग बरोबर शेअर करणार आहे. तर नक्की पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल. आणि ही जबरदस्ती अशी थालीची रेसिपी यासाठी मी गेले होते मार्केटमध्ये. टिफिनसाठी मी घेतलेले होते भेंडी आणि त्याबरोबर एकदम मस्त ताज्या-ताज्या भाज्या होत्या. त्यामधनं मी घेतलं मटर म्हणजे हिरवे वाटाणे आणि त्याबरोबर मेथी घेतलेली होती. चिकनच्या शॉपमध्ये आली, इथे मी घेतलं हाफ केजी चिकन. त्यानंतर दहीच्या शॉपमध्ये आली आणि एवढा आता मौसम जो आहे ना एकदम गरम आहे, तर एकदम थंड-थंड आईस्क्रीम बघून खूप छान वाटत होतं आणि इथून मी घेतली दही. त्यानंतर घरी आले आणि सर्व भाज्या जी साफ करून घेतलं आणि एका पॅनमध्ये मी टाकलं तेल, त्याबरोबर कांदा, टोमॅटो, हिरवे वाटाणे आणि बटाटा याला मी 3 ते 4 मिनिटं अशा प्रकारे परतून घेणार आहे. मेथीची भाजी मी साफ करून घेतलेली होती, चिकन साफ करून घेतलेलं होतं आणि पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं होतं. चिकनसाठी कांदा सुद्धा कट करून घेतलेला होता आणि साईडला ठेवलेलं होतं. तर हे बघा आता हिरवे वाटाणे हे सर्व मी 3 मिनिटं परतून घेतलं. त्यानंतर इथे मी टाकलेले आहे यामध्ये मेथीची भाजी जी आपण आणलेली होती आणि ही मेथीची भाजी टाकून परत मी 3 ते 4 मिनिटं इथे परतून घेणार आहे आणि एवढी टेस्टी अशी ही भाजी तयार होणार आहे ना, की तुम्हाला सर्वांना खूप आवडेल अशी ही मेथीची भाजीची रेसिपी आहे. तर इथे मी परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये मी टाकत आहे हिरवा मसाला म्हणजे कोथिंबीर आणि हिरवी मिरचीला मी ग्राइंड करून घेतलेला होता, तो मसाला टाकलेला आहे. 1 टीस्पून टाकणार आहे इथे मी धणे पावडर, 1 टीस्पून टाकूया लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची वापरलेली आहे इथे मी, 1/4 टीस्पून टाकूया हळद, 1/4 टीस्पून टाकूया गरम मसाला पावडर आणि मीठ टाकूया आपण यामध्ये चवीनुसार. आणि मीठ टाकून आपण हे सर्व मसाले चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण याला मस्त शिजवून घेणार आहोत पाणी टाकून. तर हे बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर कारण वाटाणा, बटाटा जे आहे ना ते चांगल्या प्रकारे शिजला गेला पाहिजे म्हणून मी यामध्ये टाकत आहे 3/4 ग्लास पाणी, म्हणजे पाऊण ग्लास इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेणार आहे. आणि मिक्स केल्यानंतर या भाजीला मी चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहे. तर हे बघा एक साइडला आपली जी भाजी आहे ती शिजत आहे. त्याबरोबर मी एक भांडं ठेवलेलं आहे चिकनसाठी. कांदा आपण कट करून घेतलेला आहे आणि आपली मेथीची भाजी जी आहे ती साइडला इथे कुक होत आहे. तर चला आता आपण चिकन करीची रेसिपी सुद्धा आपण इथे बनवून घेणार आहोत साइड बाय साइड. तर इथे मी जो भांडं आहे तो गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये टाकूया 2 मोठे चमचे तेल आणि तेल चांगले गरम झाल्यानंतर आपण यामध्ये टाकूया अख्खे गरम मसाले. त्याबरोबर एक सुकी लाल मिरची सुद्धा इथे मी तोडून टाकलेली आहे, कारण त्याचा टेस्ट खूप छान येतो. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया जो आपण कांदा कट करून घेतलेला होता. तर इथे मी 2 मध्यम साइजचे कांदे ज्याला मी कट करून घेतलेले होते, ते कांदे आपण यामध्ये टाकून घेऊया आणि कांद्याला आपण इथपर्यंत परतून घेऊया जिथपर्यंत कांद्यावरती गोल्डन रंग येत नाही. तर हे बघा मस्त असा गोल्डन रंग कांद्यावरती आलेला आहे. तर आता आपण यामध्ये टाकूया चिकन. तर इथे मी घेतलेलं होतं हाफ केजी चिकन, जे तुम्हाला दाखवलं होतं आपण मार्केटमधून. आणि त्यानंतर याला मी स्वच्छ साफ करून आणि धुवून घेतलेलं होतं. 3 ते 4 मिनिटं परतल्यानंतर चिकनला इथे मी टाकलेलं आहे 1 टीस्पून भरून आलं लसणाची पेस्ट आणि आलं लसणाची पेस्टला सुद्धा 1 मिनिटं परतून घेतलं. त्यानंतर एक मोठा लालसर टोमॅटो यामध्ये मी टाकून घेतलेला आहे. टोमॅटो टाकून आपण यामध्ये मसाले सुद्धा टाकणार आहोत. तर टाकूया 1 टीस्पून भरून लाल मिरची पावडर, 1.5 टीस्पून टाकूया आपण यामध्ये धणे पावडर, हाफ टीस्पून भरून टाकूया गरम मसाला पावडर, हाफ टीस्पून टाकूया हळद. तर हळद सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया आणि त्याबरोबर टाकूया आपण इथे मीठ, जो आपल्याला टाकायचा आहे चवीनुसार, आणि मिक्स करून घेऊया आणि हे मसाले इथपर्यंत परतून घेऊया जिथपर्यंत तेल जो आहे ना तो सुटत नाही. तर चला तेल सुटेपर्यंत मसाल्याला आपण इथे परतून घेणार आहोत. तेल सुटल्यानंतर इथे मी टाकणार आहे पाऊण ग्लास पाणी. कारण जो चिकन जे आहे ना तो पहिलेच आपण शिजवून घेणार आहोत. कारण चिकन बरोबर जो आहे ना तो कांदा आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला एकदम सॉफ्ट करून घ्यायचा आहे. तर पाणी टाकून मी मिक्स करून घेतलं. त्यानंतर इथे मी झाकण झाकून ठेवणार आहे 15 मिनिटासाठी मीडियम टू लो फ्लेम वरती. म्हणजे आपलं चिकन सुद्धा शिजेल आणि कांदा टोमॅटो सुद्धा एकदम सॉफ्ट होईल. आपली मस्त अशी ग्रेव्ही जी आहे ना ती रेडी होईल. तिथपर्यंत हे बघा आपली जी मेथी, बटाटा आणि वाटाण्याची भाजी होती ना ती तयार झालेली आहे. तर इथे परतून घेऊया मस्त असं तेल सुटेपर्यंत. आणि ही जबरदस्त खूप टेस्टी अशी मसालेदार मेथी बटाटा आपली तयार झालेली आहे. तर गॅसची फ्लेम इथे बंद करून घेऊया आणि चिकनला चेक करून घेऊया. ही झालेली आहे टोटल 15 मिनिटं आणि हे बघा मस्त तर्रीवरती आलेली आहे. चिकन शिजलेलं आहे. कांदा टोमॅटोला इथे 2 मिनिटं आपण परतून घेऊया, म्हणजे ते सुद्धा एकदम सॉफ्ट होईल आणि चमच्याच्या मदतीने एकदम मॅश होतील. तर चला मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया इथे 2 मिनिटासाठी, म्हणजे मस्त असं तेल सुद्धा सुटेल. तर त्या अगोदर आपण यामध्ये टाकूया 2 हिरवी मिरची मधून चिरलेली आणि त्याबरोबर थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेऊया आणि परत परतून घेऊया इथे आपण. हे बघा मसाला मस्त असा आता आपला रेडी होणार आहे.
तर परतून घेऊया 2 ते 3 मिनिटं. त्यानंतर आपण ग्रेव्हीच्या हिशोबाने इथे पाणी टाकून घेऊया. तर तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल ग्रेव्हीची त्या हिशोबाने तुम्ही इथे पाणी टाका. मी इथे 1 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. त्यानंतर आपण मिक्स करून घेऊया आणि परत 5 मिनिटासाठी आपण उकळवून घेऊया. म्हणजे आपली ही जी ग्रेव्ही आहे ना चिकनची ती रेडी होईल. तर पहिले एकदा मिक्स करून घेऊया आणि झाकून 5 मिनिटासाठी ठेवूया मीडियम टू लो फ्लेमवरती. म्हणजे आपली चिकनची ग्रेव्ही सुद्धा रेडी होईल. राईसला मी साइड कुक करून घेतलेलं होतं. प्लेन राईस बनवलेला आहे. मेथी बटाट्याची भाजी, त्याबरोबर चपाती आणि ही आपली 5 मिनिटं झालेली आहे. चिकन करी सुद्धा आपली झालेली आहे रेडी. तर चला आता गॅसची फ्लेम बंद करून घेऊया आणि गरमागरम ही रेसिपी आपण सर्व्ह करून घेऊया. त्या अगोदर टाकूया आपण यामध्ये कोथिंबीर. आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया आणि ही प्लेटमध्ये मी सर्व रेसिपी आहे ना ती टाकून घेतलेली आहे. पापड सुद्धा फ्राय करून घेतलेला आहे. त्याबरोबर इथे स्वीट जो माझ्याकडे घरी ठेवलेलं होतं ते मी प्लेटमध्ये टाकून घेतलेलं आहे. तर हे बघा मस्त असा हा स्वीट कारण आपण थाली तयार केलेली आहे, तर त्यामध्ये स्वीट थोडं चांगलं वाटतं. त्याबरोबर चिकनची करी, जी तुमच्याबरोबर पूर्ण रेसिपी शेअर केलेली आहे. मेथी बटाट्याची पूर्ण रेसिपी शेअर केलेली आहे आणि ही एकदम परफेक्ट अशी आपली थालीची रेसिपी झालेली आहे रेडी. जी राईस बरोबर खाण्यासाठी परफेक्ट, चपाती बरोबर खाण्यासाठी परफेक्ट आणि खाण्यामध्ये खूप, खूप, खूप टेस्टी बनवण्यामध्ये सोपी अशी ही आपली थालीची रेसिपी झालेली आहे. तर ब्लॉगसोबत ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर तुम्हाला नक्की आवडली असेल. तर तुम्ही ही रेसिपी कुठून बघत आहात मला जरूर कळवा, की तुम्ही कुठून आपल्याला पाहत आहात. त्याबरोबर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर, जरूर, जरूर सबस्क्राईब सुद्धा करा. अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला अपडेट जी आहे ना ती भेटेल. तर हे बघा एकदम परफेक्ट अशी भाजी आणि त्याबरोबर परफेक्ट अशी चिकन करीची ही रेसिपी. परत एक व्हिडिओमध्ये नव्या व्हिडिओमध्ये भेटूया. तिथपर्यंत आपला ख्याल रखा. थँक्स फॉर वॉचिंग.